सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम पदार्थ खावेसे वाटतात। सकाळी भूक पण जास्त लागते। आपण साधारणपणे तूर डाळ, हरभरा डाळ आणि मूग डाळींचा समावेश आहारात करतो, पण मसूर डाळ ही आरोग्यासाठी अतिशय चांगली असते। म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रोटीनयुक्त आणि आरोग्यदायी मसूर डाळीचे डोसे। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी जवळजवळ 2 कप मसूर डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे 2-3 वेळेस आणि आता ही डाळ आपल्याला भिजत घालायची आहे। मी रात्री ही डाळ भिजत घातली होती कारण मला दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी डोसे करायचे होते। ही डाळ 3-4 तास भिजवली तरी चालते। दुसऱ्या दिवशी सकाळी आपली डाळ अशी व्यवस्थित छान भिजलेली आहे। इथे बघू शकता तुम्ही, डाळ छान मऊ झालेली आहे भिजून। आता ही सर्व डाळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। मसूर डाळीमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते, तसेच मसूर डाळीमुळे वातदोष वाढतो आणि कफ पित्त दोष बॅलन्स राहतात। तर यातच मी 3-4 मिरच्या टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। त्यानंतर यामध्ये हळद, थोडीशी हिंग मी टाकणार आहे। आपल्याला किती तिखट हवा आहे त्यानुसार आपण हिरवी मिरची घ्यायची आहे। यासोबत मी दुसरी चटणी वगैरे काही करणार नाही, कारण मी आताच त्यानुसार अंदाजे तिखट टाकलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही साधी शेंगदाण्याची चटणी करू शकता यासोबत, तीही छान लागते। आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे। हे मिश्रण वाटताना पाणी थोडं करूनच घालायचं आहे, कारण खूप जर पाणी घातलं तर ही डाळीचं मिश्रण खूप पातळ होतं आणि मग त्याचे डोसे व्यवस्थित येणार नाही। त्यामुळे अंदाज घेऊनच पाणी मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि मग वाटण करायचं आहे। अगदी थोडंसं पाणी लागतं त्याचं, कारण डाळ आधीच भिजलेली असते। आता एकीकडे मी तवा तापायला ठेवलेला आहे। थोडंसं तव्यावर मी आधी तेल टाकणार आहे आणि मग डोसा व्यवस्थित त्यावर पसरवणार आहे। तुम्हाला सगळ्यांना मी एकदा पुन्हा रिमाइंड करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी अगदी फ्री आहे, पण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे। खरं तर बऱ्याच जणांना मसुराची डाळ आवडत नाही, त्यामुळे डाळ जर कोणी खात नसेल तर अशा प्रकारे मसुराच्या डाळीचे डोसे तयार केले तर आपल्या आहारात त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि यापासून मिळणारे जीवनसत्व तेही आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे। त्यामुळे अशा प्रकारे ही डोसे तयार करून तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते, आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्कीच करा। तसेच प्लीज माझे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारांना आणि तुमच्या रिलेटिव्सला, कारण मी रोज अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते। माझ्या याआधीचे सुद्धा ब्रेकफास्टसाठीचे रेसिपीसुद्धा मी या चॅनलवर शेअर केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। मसूर डाळीमध्ये भरपूर सारे पोषण मूल्य आणि प्रोटीन असल्याने ही डाळ जे कोणी वेट लॉस करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे जे कोणी वेट लॉस करत असतील ते सुद्धा या प्रकारचे डोसे ट्राय करू शकता आपल्या आहारामध्ये। अशाच प्रकारे मी दुसरा डोसासुद्धा तयार करून घेणार आहे। अतिशय सोपी पद्धत आणि अगदी कमी वेळात, सकाळी जर आपल्याला घाई असेल तर अशा प्रकारचे डोसे आपण तयार करू शकतो आणि ज्यांना कोणाला म्हणजे लहान मुलांनाही आपण तयार करून ते आवडीने नक्की खातील याची मी तुम्हाला खात्री देते। इथे आपले दोन्ही डोसे रेडी झालेले आहेत। आता यासोबत तुम्ही एखादी चटणीही तयार करू शकता किंवा साधं सॉस किंवा दह्यासोबत तर अतिशय छान लागतात। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण चटणी तयार करण्याची वेगळी गरज नाही। अगदी पटकन यामध्येच हिरवी मिरची वगैरे टाकून आपण हे डोसे तयार केलेले आहेत आणि अगदी 10 मिनिटात हा नाश्ता रेडी होतो। त्यामुळे अगदी घाईच्या वेळेत होणारा हा नाश्ता आहे। हे डोसे चवीला तर खूप छान होतात। एखाद्या आजारी व्यक्तीला सुद्धा आपण अशा प्रकारे आहारात बदल म्हणून ही रेसिपी ट्राय करू शकतो। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद।